मंडळी तो मैदानात आला की विरोधी टीमच्या बॉलरांचा थरका फोडायचा। भले भले बॉलर सुद्धा त्याच्या पुढे नांगा टाकायचे। पहिल्या बॉलपासून स्फोटक फलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध होता। सचिन सोबत तो बॅटिंगला आला आणि फटकेबाजी करायला लागला की त्याला अक्षरशः हळू बॅटिंग कर म्हणून थांबवायला लागायचं। कदाचित तुम्ही ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय। हो, बरोबर ओळखलंय, भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग। पण तुम्ही म्हणाल वीरेंद्र सेहवागची आठवण काढण्याचं कारण काय? तर ऐका, बऱ्यापैकी क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटीजचे डिवॉर्स होत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत हे दोघेही सध्या एकमेकांपासून वेगळे होणार आहेत अशी बातमी समोर आली आहे। पण लग्नाच्या 20 वर्षांनंतर असं नेमकं काय झालं ज्यामुळे या दोघांना विभक्त व्हावं लागतंय? क्रिकेटच्या ग्राउंडवर तुफानी बॅटिंग करणारा वीरेंद्र सेहवाग आयुष्याच्या मॅचमध्ये मात्र मागे का राहिलाय? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून ठीक दिसत नाहीये। गेल्या वर्षी हार्दिक पांड्याने घटस्फोटाची घोषणा केली। T20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा यांनी वेगळं होत असल्याची अधिकृत घोषणा केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला। गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दलही उलटसुलट चर्चा ऐकायला येत आहेत। पण आता हे पण कमी की काय म्हणून भारताच्या एका दिग्गज माजी खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही वेगवेगळे दावे आणि चर्चा ऐकायला मिळत आहेत। वीरेंद्र सेहवाग याच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली। एका रिपोर्टनुसार सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांचा 21 वर्षांचा संसार बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे। ते दोघेही एकत्र नव्हे तर वेगवेगळे राहत आहेत असाही दावा करण्यात येत आहे। पण मग खरं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत। म्हणजे सेहवाग आणि आरती हे 2000 सालच्या आसपास एकमेकांच्या प्रेमात पडले होते। दोघांचा प्रेमविवाह होता, पण त्यासाठी कुटुंबात एकमत नव्हतं। त्यामागचं कारण म्हणजे त्या दोघांच्या कुटुंबात दूरचं नातं होतं। पण एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या सेहवाग आणि आरतीने कशी बशी कुटुंबियांची समजूत काढत त्यांना लग्नासाठी म्हणवलं। त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं। या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती। सेहवागने मुलतानमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्रिशतक झळकावल्यानंतर महिन्याभरातच त्याच्या आरतीशी लग्न झाले। त्यामुळे हे लग्न बरेच चर्चेत होतं। पण मंडळी, वीरेंद्र सेहवाग 7 वर्षांचा असतानाच त्याची पत्नी आरती अहलावतला तो पहिल्यांदा भेटला होता। आरतीच्या मावशीचं लग्न सेहवागच्या चुलत बहिणीशी झालं होतं। या लग्नामुळे त्यामुळे दोन्ही कुटुंबांचं नातं जुळलं होतं। आरतीच्या मोठ्या बहिणीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की वीरेंद्र सेहवाग आणि आरतीचे लग्न कुटुंबातच झालं होतं। सेहवागच्या कुटुंबात आमच्या मावशीचे त्याच्या घरामध्ये लग्न झालं होतं। या लग्नानंतर वीरेंद्र आणि आमची मावशी यांच्यात भाऊचे आणि वहिनीचं नातं होतं। म्हणजे अनेक वर्षांपासून आरती खंबीरपणे सेहवागच्या पाठीशी उभी राहिली। मात्र आता दोघांमधला दुरावा नजरेत भरेल इतका वाढलाय असं समजतंय। त्यामुळेच ते लवकरच विभक्त होण्याची घोषणा करतील असं निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं आहे। सेहवाग हा 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून सेहवाग स्वतःची क्रिकेट अकॅडमी चालवतो आहे। तर आरती अहलावत ही मूळची दिल्लीची असून ती फारशी प्रकाशझोतात आलेली नाही। आरतीचा जन्म 16 डिसेंबर 1980 चा असून तिने लेडी अरविंद सेकंडरी स्कूल मधून आणि भारतीय विद्याभवन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे। दिल्ली विद्यापीठातून तिने कम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे। म्हणजे 2 आठवड्यांपूर्वी सेहवागने पल्लकड मधील विश्व नागयाकाशी मंदिराला भेट दिली होती। या दौऱ्यातील काही फोटोजही त्याने शेअर केले होते, मात्र या पोस्ट मध्ये आरतीचा उल्लेख नव्हता। यावरून खरोखरच दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचं अधोरेखित झालं होतं। सेहवागने यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही। मात्र सार्वजनिक जीवनातून दोघांनीही एकमेकांपासून दुरावा ठेवल्यानं दोघंही विभक्त होणार अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे। मंडळी, आरती आणि सेहवागला 2 मुलं आहेत। त्याचा मुलगा आर्यवीरचा जन्म 2007 साली झाला असून धाकटा मुलगा वेदांचा जन्म 2010 चा आहे। 2 दशकांहून अधिक काळापासून एकत्र असतानाही मागील काही काळापासून दोघांमध्ये बरेच मतभेद निर्माण झाले असून दोघे एकमेकांपासून दुरावले आहेत। वीरेंद्र सेहवागने दिवाळीमध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो त्याची दोन्ही मुलं आणि त्याच्या आईसोबत दिसला।
मात्र फोटोंमध्ये आरती दिसली नव्हती किंवा तिचा उल्लेखही केला गेलेला नव्हता. तेव्हा चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकली होती. चाहत्यांमध्ये चर्चा असतानाही दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नसल्यानं दोघे लवकरच घटस्फोट घेणार असं म्हटलंय. पण आता वीरेंद्र सेहवाग आणि आरतीचा डिवोर्स झाला तर सेहवागच्या प्रॉपर्टीचा किती हिस्सा आरतीला मिळू शकतो हे जर आपण बघूयात. तर बघा मंडळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती सुमारे 42 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 350 कोटींच्या घरात आहे. त्याची सर्वात मोठी कमाई BCCIच्या पगारातून होते. याशिवाय तो IPL करार आणि वैयक्तिक व्यवसायातूनही भरपूर कमाई करतो. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता सेहवाग समालोचकाच्या भूमिकेत दिसतो. त्यातूनही त्याची भरपूर कमाई होते. यासह सेहवाग महिन्याला 2 कोटींहून अधिक कमावतो, तर त्याची वार्षिक कमाई 30 कोटींहून अधिक आहे. याशिवाय वीरेंद्र सेहवागही जाहिरातीतून चांगली कमाई करतो. विशेषतः तो टीव्हीवर बूस्ट, सॅमसंग मोबाईल, आदिदास, रिबॉक आणि हिरो होंडा यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीतून दिसतो. तर वीरेंद्र सेहवागकडे एक एंडोर्समेंट कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यातून तो वर्षाला अंदाजे $3,50,000 कमावतो. तर जाहिरातींमधून त्याचं उत्पन्न 40 लाख रुपये इतकं आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडिया साईट X म्हणजेच पूर्वीचं ट्विटर यावरून तो जवळपास $3 दशलक्ष कमावतो. वीरेंद्र सेहवागनं हरियाणामध्ये सेहवाग इंटरनॅशनल नावाची शाळा देखील स्थापन केली आहे. या शाळेतूनही त्यांना पैसे मिळतात. हा देखील त्याच्या निव्वळ संपत्तीचा एक भाग आहे, ज्यातून ते त्याचं उत्पादन मिळवतो. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर वीरेंद्र सेहवागनं त्याची पत्नी आरतीला घटस्फोट दिला तर आरतीला पोटगी म्हणून किती पैसे द्यावे लागणार आहेत. दोघांचा घटस्फोट होत असल्याची अद्याप पुष्टी झालेली नसली तर या बातमीनंतर पोटगीची चर्चा मात्र सुरू झाली आहे. त्यामुळे सेहवाग किती पोटगी देणार आहे याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाहीये. पण नियमानुसार त्याला त्याच्या संपत्तीतील काही हिस्सा पत्नीला द्यावा लागणार आहे असं बोललं जात आहे. पण एकूणच गेल्या 21 महिन्यात सेहवागने आपल्या बायकोसाठी एकही पोस्ट टाकलेली नाहीये. शिवाय त्याने आपल्या बायकोला अनफॉलो देखील केलेला आहे. त्यामुळे सेहवागच्या घटस्फोटांच्या चर्चांना वेग आलाय. पण मंडळी, भारतीय क्रिकेटपटूंच्या आयुष्याला हे घटस्फोटांचं लागलेलं ग्रहण कधी थांबणार आहे समजायला मार्ग नाही. पण तुम्हाला काय वाटतं, भारतीय क्रिकेट संघातल्या खेळाडूंच्या एकामागून एक घटस्फोटांमागे नेमकी काय कारण असावीत? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.